नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयावरील भाग 4 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत, जे भविष्यात परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, सह्याद्रीचा पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेस असलेला भाग कोकण म्हणून ओळखला जातो। तर पूर्वेकडील उतार म्हणजे मावळ। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? शिवना नदी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाहते आणि मित्रांनो, याच भागात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे। तेथे अजिंठा डोंगर या भागात शिवना नदीचा उगम होतो। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवामान असलेले डोंगराळ पर्यटन स्थळ आहे। येथे पर्यावरणपूरक वाहतूक असून वाहनांना प्रवेशबंदी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 रायगड आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे? संयुक्त संस्थानातील म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA। तर जो USA आहे तो उत्तर अमेरिका खंडामध्ये ते स्थित आहे। तर उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी तर ती आहे मिसिसिपी नदी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो? तर चंद्रपूर या ठिकाणी 3 ठिकाणी दगडी कोळसा आढळला जातो। कोणकोणते आहेत मित्रांनो ते? तर बांदर हा जो गाव आहे तो चिमूर तालुक्यातला बांदर गाव, नंतर चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस गाव आणि भद्रावती तालुक्यातील तेलवासा हा गाव, या तिन्ही ठिकाणी चंद्रपूरच्या या तिन्ही ठिकाणी दगडी कोळसा आढळला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? तर जलप्रणाली म्हणजे मित्रांनो पाणी व्यवस्थापन। तर पाणी गोळा करण्याची व्यवस्था त्याला आपण जलप्रणाली म्हणतो। तर कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते महाराष्ट्रामध्ये? तर वृक्षाकार, समांतर, जाळीदार आणि अनिश्चित या प्रकारची जलप्रणाली। मित्रांनो, वृक्षाकार म्हणजे मुख्य नदीसारख्या खोडावर अनेक उपनद्या फांद्यासारख्या जोडलेल्या असतात, त्याला आपण वृक्षाकार म्हणून ते ओळखतो। आणि समांतर म्हणजे नद्या समांतर वाहतात, अर्थात डोंगराळ किंवा कडसर उताराच्या भागात अशा नद्या वाहतात। उदाहरणार्थ हे नद्या आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळतात। आणि जो जाळीदार जलप्रणाली आहे, तर यात नद्या आणि उपनद्या एकमेकात मिळतात, त्यामुळे एक जाळ्याचा आकार बनतो, त्याला आपण जाळीदार म्हणून ओळखतो। आणि अनिश्चित जो प्रकार आहे जलप्रणालीचा, त्यामध्ये काही डोंगर आणि पठाराच्या उतारावरून नद्या सर्व दिशांना वाहतात, त्या पाण्याचा प्रवाह अनिश्चित असतो, त्याला अनिश्चित जलप्रणाली आपण म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जातो? मासेमारी विकास कार्यक्रम तर ते भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ आणि मासेमारी बंदराचा विकास या तिन्ही माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम राबविला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, या तिन्ही माध्यमातून मासेमारीच्या विकासासाठी विविध योजना भारत सरकार आखत असते। या मंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत, प्रशिक्षण हे सर्व ते राबविले जाते। पुढे, भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आला? तर पर्यावरण संरक्षण कायदा भारत सरकारने 1986 मध्ये लागू केला आहे। पण मित्रांनो, ती कोणती तारीख आहे 1986 मध्ये?
तर ते आहे मे 1986. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात. त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात. त्यांना डॅश म्हणतात. तर हिमालयाच्या पायथ्याशी भाभर बाग तयार होतो. आणि मित्रांनो, इथे जलप्रवाह मोठ्या प्रमाणात खडक, गोटे आणि वाळू जमा करतो. आणि जो भाभर भाग आहे हिमालयाच्या पायथ्याशी, हा भाग पाणी झिरपवणारा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 भाभर आपला बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी महाराष्ट्रातील बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे कोणते? तर बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोकण भागात आहे. विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी भिडलेल्या आहेत? तर कर्नाटक राज्याशी महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. कोणकोणते आहेत मित्रांनो हे 7 जिल्हे? तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सिंधुदुर्ग, धाराशिव आणि नांदेड अशी 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याशी भिडलेल्या आहेत. पुढे, महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात डॅश जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. तर तो जिल्हा आहे अहिल्यानगर. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, कोणत्या प्रकारची फळे तिथे पिकविले जातात? तर डाळिंब, केळी, अंजीर, संत्रे या प्रकारची फळे. त्यात पहिला क्रमांक आहे अहिल्यानगर या जिल्ह्याचा. पुढे, खालीलपैकी कोणती नदी भीमा नदीची उपनदी नाही? तर जो दिलेल्या पर्यायापैकी जो चौथा पर्याय आहे तेरणा नदी, ही भीमा नदीची उपनदी नाही. पुढे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र डॅश वनांनी व्यापलेले आहे. तर जो वनक्षेत्र सर्वाधिक वनांनी व्यापलेले आहे ते आहे पानगळ वने. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. कारण महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर पाने गळणारी झाडे असलेली पानगळ वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात. या वनांमध्ये साग, धावडा, तेंदू अशी झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 पानगळ वने बरोबर उत्तर होईल. पुढे, डॅश वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काळीपेटीतील काड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. तर त्या लाकडाचं नाव आहे शालमली लाकूड. मित्रांनो, शालमली वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असते. त्यामुळे त्याचा वापर काडीपेटीतील काड्या आणि हलके फर्निचर व इतर लाकडी साहित्य बनवण्यासाठी केला जातो. पुढे, खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांचा संगम कोकणातील महाड येथे होतो? तर मित्रांनो, महाड जो ठिकाण आहे, महाड शहर जो आहे तो चवदार तळाचा सत्याग्रहाचा तो ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातील महाड. तर तिथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? तर तो आहे सावित्री आणि गंधार या 2 नद्यांचा संगम तेथे होतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही हिंगोली जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? तर जो दिलेला पर्याय आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याला वाशिम, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांची सीमा हिंगोली जिल्ह्याला लागून आहे. मात्र मित्रांनो, जो अकोला जिल्हा आहे तो हिंगोलीला लागून नाही, तो वाशिमच्या पश्चिमेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यात विभागातील जिल्हा आहे हिंगोली, ज्याची अकोला जिल्ह्याला सीमा लागून नाही. पुढे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजच्या खाणी आढळतात? तर मॅग्नीज या खनिजाचा उपयोग प्रामुख्याने लोखंडाच्या गुणवत्तेवाढीसाठी होतो.
आणि मित्रांनो, नागपूर आणि भंडारा हे मॅग्नीज उत्पादनाचे केंद्र मानले जाते. तर आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. रत्नागिरी, नागपूर आणि भंडारा हे तीनही जिल्हे आहेत ते मॅग्नीजच्या खाणीसाठी मॅग्नीज खाणी तिथे आढळलं जातं. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर ती मृदा आहे जांभी मृदा. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. जांभी मृदा ही जांभळसर अथवा गडद तांबूस रंगाची असते. ती बेसाल्ट खडकापासून तयार होते, ज्यात लोह आणि बॉक्साईटचे प्रमाण सर्वाधिक असते. पुढे, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले गेलेले आहे? भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्राचे पठाराचा रंग विचारलेला आहे. त्या मॅपमध्ये कोणत्या रंगाने दर्शविले आहे? तर तो रंग आहे पिवळा रंग. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, पिवळा रंग सामान्यतः मध्यम उंचीच्या पठारासाठी वापरला जातो. महाराष्ट्र पठार हे दख्खनचा पठाराचा एक भाग असून त्याची सरासरी उंची याच श्रेणीमध्ये मोडते, मध्यम उंचीच्या श्रेणीत. म्हणून महाराष्ट्र पठार हा पिवळ्या रंगाने दर्शविला जातो. पुढे, तीस्ता व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या दरम्यान हिमालयाचा कोणता भाग येतो? तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदी या नद्यांमध्ये येणारा हिमालयाचा भाग म्हणजे पूर्व हिमालय. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा जो पूर्व हिमालयाचा भाग आहे तो अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि भूतान यामध्ये तो पसरलेला आहे. पूर्व हिमालय. पुढे, जागतिक महासागर दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महासागर दिवस तर तो दिनांक आहे 8 जून. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. महासागरांची जी संरक्षणाची गरज पटवून देण्यासाठी आणि सागरी पर्यावरण जपण्यासाठी त्याचा तो उद्देश असतो, तो दिवस साजरा करण्याचा. जागतिक महासागर दिवस 8 जून. पुढे काही पिकांच्या जाती दिलेल्या आहेत, त्यावरून त्या कोणत्या पिकाच्या आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 3 पिकाच्या जाती दिलेल्या आहेत, बन्सी, सरबती आणि सोनालिका. तर मित्रांनो, या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर ते आहेत गहू या पिकाच्या जाती आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. त्यात सरबती ही जी जात आहे गहूची, ती ही मधुर चव असलेल्या गव्हासाठी ते प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, भारतास अनेक देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा रेषा लागलेली आहे. पुढील देशांपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी सीमारेषा भारतासोबत आहे? मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की भारताला 7 देशांची भूसीमा लागलेली आहेत आणि सर्वात कमी जी आहे ती अफगाणिस्तान या देशाशी सीमारेषा आहे, सर्वात कमी. तर दिलेल्या पर्यायापैकी अफगाणिस्तान हा पर्याय नाही. म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी सर्वात कमी सीमारेषा असलेली आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यामध्ये जो भूतान आहे, पर्याय क्रमांक 4, ती सीमा सर्वात कमी आहे. एकूण 699 किलोमीटर ती शेअर करतो भारत सीमारेषा भूतानसोबत. आणि सर्वाधिक म्हटलं तर बांगलादेश या देशाशी भारत आपली सीमारेषा शेअर करतो, जी आहे 4096. आपल्याला विचारलेला आहे सर्वात कमी सीमारेषा. दिलेल्या पर्यायापैकी जो भूतान आहे तो सर्वात कमी असेल, 699 किलोमीटर. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अल्लापल्ली वने आढळतात? तर अल्लापल्ली वने हे गडचिरोली जिल्ह्यात
म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्येच आढळतात, एकच जिल्ह्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक ब 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, या वनांची वैशिष्ट्य म्हणजे तिथे आढळणारी जैवविविधता. तर मित्रांनो, हे 25 प्रश्न होते भूगोल या विषयावर आधारित, जे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.